महाविकास आघाडीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात पाहायला मिळालाय। मवियाचं आंदोलन पूर्णपणे राजकीय असल्याचा टोला लगावण्यात आलाय। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलन केलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। काँग्रेसनं शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं असं शिकवलं, कमलनाथ सरकार काळात जेसीबी लावून पुतळा हटवला असं फडणवीसांनी म्हटलंय। शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने हटवण्याचं पाप केलं असंही फडणवीसांनी म्हटलंय। नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला, त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मुख गिळून बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही? पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे। प्रश्न असा आहे की तुम्ही जातीय सलोखा जो ठेवायला पाहिजे तो बिघडवायचा का प्रयत्न करता? मग जर आम्ही असा उलटा प्रश्न विचारला की कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, कुठे गेला तुमचा स्वाभिमान? ही तरी ही घटना घडलेली आहे, ही दुर्दैवी घटना घडलेली, परंतु तिथून शिवाजी महाराजच हटवले, त्या टायमाला स्वाभिमान तुमचा कुठं गेला होता? गहाण ठेवला होता। परंतु निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचे आंदोलनं करतात त्या टायमाला सर्वसामान्य माणसाला तुम्ही त्रास द्यायचा त्याच्या मागचा हेतू असतो, परंतु यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळे हे लोकांना भटकवण्याचा प्रयत्न करतात। म्हणून हे आजचं आंदोलन आहे। कुणाला जोडे मारतात? जोडे तर स्वतःला मारून घेतले पाहिजे की तुम्ही केलेल्या पापाचं हे फळ आहे सर्व। यांना खरंच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतका आदर कळवळा असता तर हे लोक ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्य प्रदेशमध्ये मध्यरात्री जेसीबी लावून पाडला होता त्यावेळेस हे रस्त्यावर उतरले असते तर खरे शिवप्रेमी म्हणून महाराष्ट्रामध्ये यांची ओळख राहिली असती। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतासाठी राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करणाऱ्या या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना महाराष्ट्रातली जनता थारा देणार नाही। खोटं बोला आणि रेटून बोला हे भाजपसाठी काही नवीन नाही आहे ना, हे तर पहिल्यापासूनच जुनच आहे। त्याच्यामुळे चुकीचा काहीतरी इतिहास मांडायचा, कारण की इतिहासाचं काही यांचं घेणं देणंच नाही आहे। ज्या लोकांचं इंग्रजांशी संबंध होते तेच या देशात राहावे असं वागणारी काही लोक होती, त्यांच्याशी कोणाचा संबंध होता? मी काही यांचा इंग्रजांशी संबंध आहे असं म्हणणार नाही, पण जे काही होतं काही डीएनए अजूनही देशामध्ये वाचलेले आहेत की त्यांना असं वाटतं की देशातलं स्वातंत्र्य संपलं पाहिजे आणि स्वातंत्र्य संपलं पाहिजे असं वाटत असतं, त्यामुळे ते त्या पद्धतीचं वागतात आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।